आम्ही सगळी जर इथं काहीतरी आले तर एखाद्याला सपवून आम्ही मरणार, पण आमचा आम्ही काय मरणार नाही. आमच्या जमिनीत येईल त्याला सपवणार नाही, मग आम्हाला मारून देत, गोळी घालून देत. अशापैकी आमचा कडाडून विरोध आहे बघा. ह्या शक्तीपीठी आम्ही होऊच देत नाही. पण शक्तीपीठ झाला तर विकास होईल म्हणते. काय विकास? त्यांचाच ते विकास करणार आहेत. हे त्यांचाच विकास करणार आहेत. हे आमच्या शेतकऱ्यांचा काही विकास करणार नाहीत. हे आमच्या जमिनी काढून घेऊन आमचा विकास कसला? हे नटा बोटाचा कारखाना काढतील की जे मोळं बिळं खाऊन आमची पोरं जगतील का सांगा? आम्ही आमच्या 1 गुंठ्यात 1 पोतभर कसं धान्य काढतोय. वर्षाला आम्हाला त्या सोन्याच्या कोंबडीगत वर्षाला 1 पोतभर कसं धान्य देते. हे कोंबडीच कापाय निघाल्यात. सोन्याची कोंबडी कापून हे काय देणार आहेत आम्हाला? हे आमचा एक कडाडून आम्हाला काही जरी तिने केलं तर आम्ही आमच्या शेतात पाय देऊच देणार नाही. आलं म्हणजे की त्याला सपवणार आणि मग आम्हाला गोळी घातली तर चालते, मग आम्ही मरणार. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आमचा ह्याला कडाडून विरोध आहे बघा. म्हणजे ऑलरेडी म्हणजे माणसाने अगोदर नोकऱ्या नाहीत आणि मग जर जमिनी गेली तर करायचं काय असं वाटतं? हां होय, नोकऱ्या नाहीत, काय नाहीत. त्याला काय आम्हाला जगायचं साधनच काय नाही आणि आमची शेती काढून घ्यायला दुसरं जगायचं साधन नाही, साधनच काय नाही. आसपास तुमच्या गावातली पोरं नोकरीला आहेत, कुठं जातात नोकरीला? का जात्यात की आता MIDC निघाली तिथं जात्यात. ते काय परमनंट नाही, काय नाही. 8 तास भाकरी बांधून घेऊन जाते, येते आपलं 200-300 रुपये घेऊन, त्याचं 100 रुपये जातात पेट्रोललाच. म्हणजे ते पण परवडतच नाही ते. जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषी पूरक सहकारी संस्था गगन पावडा, संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील.